जय शिवराय शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय। आता त्यासोबत शेतकरी बांधवांनो, फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची तुमची प्रतीक्षा संपलेली नाहीये। त्यासोबत तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे आणि आता तुमच्या खात्यावरती महत्त्वाच्या दुसऱ्या योजनेचे पैसे म्हणजे की शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे सुद्धा 2000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याला वितरणाला सुरुवात होणार आहे आणि आता त्याच वितरणासोबत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासोबतच आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ दिला जाणार, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणत्या शेतकरी बांधव म्हणजेच की या योजनेमधून वगळण्यामध्ये आलेले आहेत, ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण की शेतकरी बांधवांनो आजपर्यंत फक्त तुम्हाला म्हणजेच की सांगितलं जात होतं आज पैसे फक्त नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे जमा होणार, उद्या जमा होणार, काल जमा झालेत। परंतु शेतकरी बांधवांनो आता जर का प्रत्यक्षामध्ये जर का पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुमच्यासाठी शिक्कामोर्तब केला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे शिक्कामोर्तब केल्यानंतरच रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। शेतकरी बांधवांनो आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। शेतकरी बांधवांनो आतापर्यंत तुमच्या खात्यावरती एका हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होत असतात, परंतु आता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 3 हप्ते जमा होणार आहेत। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न निर्माण झाला असेल की एकत्रपणे 3 हप्ते नेमकी सरकार खरोखर देणार का? तर आता शेतकरी बांधवांनो, होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। आता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 3 हप्ते सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता खऱ्या अर्थानं तुमच्या खात्यावरती पूर्णपणे 6000 रुपये रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो आतापर्यंत तुमच्या खात्यावरती एक हप्त्याचा लाभ दिला जात होता, परंतु शेतकरी बांधवांनो नमोचा हप्ता रखडला, म्हणजेच की 9वा हप्ता रखडल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सरकारला देण्याची वेळ आलेली आहे आणि आता नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता म्हणजेच की वितरित होत असतानाच त्यासोबत आता पीएम किसान योजनेचा सुद्धा म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासोबत हप्ता द्यायचा असं सरकारचा मोठा निर्णय झाला असून आता अधिकृत जाहीर देखील आलेला आहे। आता संपूर्ण सविस्तर माहिती आपण ए टू झेड या ठिकाणी समजून घेऊया, त्यामुळे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। अजूनही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी शेतकरी बांधवांनो तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करू शकता, त्यासोबत व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया की यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम लाभ दिला जाणार आहे हे देखील आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता तर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणारच आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांसाठी दुसरी महत्त्वाची खुशखबर म्हणजेच की आता पीएम किसान योजनेचा सुद्धा म्हणजेच की 24वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासोबत देण्याचा निर्णय हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे शेतकरी बांधवांना सांगितलेलं आहे। त्यामुळे आता कसली काळजी किंवा चिंता करू नका। तर आता चला कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, आता नेमकी खऱ्या अर्थानं कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांना सविस्तरपणे जाणून घेऊया, त्यामुळे आता थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊया की तुम्हाला नेमकी कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। त्यानंतर लगेच आपण हे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा आता खऱ्या अर्थानं होणार आहे। शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे, आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की आजच या ठिकाणी म्हणजेच की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो या 14 जिल्ह्यात
जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता कोणते 14 जिल्हे आहेत, कोणते 14 जिल्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्याच टप्प्यासाठी या ठिकाणी निवडले आहेत। जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुमचा जर का जिल्हा मुख्यमंत्री साहेबांनी यामध्ये टाकला असेल, निवडून टाकलेला असेल, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे रक्कम ही तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकरी बांधवांना नेमकी कोणती कामे करायची आहेत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, 10व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी व पीएम किसान योजनेचा 24व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, अर्जदार म्हणजेच की अर्ज जर का तुम्हाला करायचा असेल तर 7, 12 व 18 उतारा तुमचा असणे अतिशय आवश्यक आहे। तरच तुम्ही नमो शेतकरी योजनेपासून म्हणजेच की पात्र होणार नमो शेतकरी योजनेसाठी। अन्यथा जर का हे काम अपूर्ण ठेवलं तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्याच नंतर दुसरं काम महत्त्वाचं म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असणे अतिशय आवश्यक आहे। हे जर का काम तुमचं पूर्ण असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी म्हणजेच की पात्र असणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की डीबीटी सक्रिय असणे अतिशय आवश्यक आहे। डीबीटी सक्रिय नसेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। चालू असणे देखील आवश्यक आहे। डीबीटी म्हणजेच की तुमच्या म्हणजेच की बँक खात्याची डीबीटी सक्रिय चालू असणे देखील आवश्यक आहे। त्यानंतर महत्त्वाचं चौथं काम म्हणजेच की ई-केवायसी देखील लाभार्थ्यांची पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांची म्हणजेच की ई-केवायसी अपूर्ण असेल तर असे शेतकरी बांधव सुद्धा वंचित राहण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये येत असते। त्यामुळे ई-केवायसी जर का अपूर्ण असेल तर ही सुद्धा करून घ्या। तर आता 5 शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची नावे सांगतो, यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्की चेक करा। तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो मुंबई मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पुणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुण्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, सरकार नेमके हप्ते केव्हा देणार असा तुमचा प्रश्न असेल, तर आता तुमचा हा प्रश्न पूर्णपणे संपला असून तुमच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं आता पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, तर आता शेतकरी बांधवांनो तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे हिंगोली मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। हिंगोली मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, पालघर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील नागरिक असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे वाशिम मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग ठाणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सिंधुदुर्ग ठाणे मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा 9वा + 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नाशिक, नागपूर, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं पूर्णपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।